युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 11मध्ये फिश आणि ग्रीन वाईन ट्रेडिशनल पद्धत ट्राय करूया। हो हो हो, हे बघा। हो, गणपती बाप्पा पण आहेत तिकडे आपले। आणि एक अरोमा आहे इकडे, असं वाटतंय इंडियामध्ये आलो आहे, तो अरोमा आहे। तिकडचं मेन आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 11मध्ये। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मीच करणार आहे पोर्तुगलचा म्हणजेच पोर्तोचं फूड एक्सप्लोर आणि इकडचे फिशचे डिशेस खाणार आहे बेसिकली, आणि वाईन टेस्टिंग ते सगळं स्वतःहून। इकडे बऱ्याच प्रकारच्या वाईन्स आहेत, ग्रीन वाईन आहे, रेड वाईन आहे, पोर्ट वाईन आहे, तर ट्राय करीन। आणि भरपूर फिशचे डिशेस आहेत, त्यातली एक डिश आता मी ट्राय करणार आहे, त्याचं नाव आहे बकलावा। आणि याच्यासोबत पोटॅटोज आहेत, बरंच काय काय आहे, कॅप्सिकम वगैरे। आणि ही कोड फिश आहे, ही स्टफ्ड आहे पोटॅटोज आणि चीजमध्ये। तर ट्राय करीन, बघूया कशी लागते, आपल्याला जमते की नाही। इकडची प्रॉपर ट्रेडिशनल फिश, कोड फिश आणि ग्रीन वाईन त्यासोबत, हा ट्रेडिशनल त्याचा कॉम्बिनेशन आहे। सो ट्राय करूया, बघूया कसं आहे, लेट्स सी। पोर्तुगीज फ्लेवर आणि ग्रीन वाईन ट्रेडिशनल पद्धत ट्राय करूया। फ्लेवर येतो आहे, व्हाईट वाईन सारखीच आहे आणि लाईट आहे, पोर्ट वाईन सारखी नाही, लिटिल ऑलिव्हचा फ्लेवर बस। ऑलिव्ह पण आहे सोबत। सो फार सो गुड, संपवतो आणि भेटतो। मित्रांनो, पोर्तुगीज जेवण शोधता शोधता आता मी आलो इकडच्या एका फेमस स्टेशनवरती, रेल्वे स्टेशनवरती, ज्याचं आर्किटेक्चर बघा, एकदम जुन्या काळातलं आर्किटेक्चर आहे। ब्ल्यू व्हाईट जे लाद्या आहेत, आणि अशा प्रकारचे छोट्या छोट्या लाद्या पण तुम्हाला सुव्हिनियरमध्ये भेटतात। हा एक आयकॉनिक स्पॉट आहे, हे बघा, लोक येतात हे बघायला। पोर्तोचा हा स्टेशन आहे, मेन स्टेशन बोलू शकता। आणि आतमध्ये ट्रेन्स आहेत, आतमध्ये मी जाणार नाही, नाहीतर हे लोक लगेच माझे तिकीट काढतील। 1992 100 वर्ष झाली 2022मध्ये। स्टेशनला झाली की हे काय आहे त्याला झाले काय नाही। या स्टेशनचं नाव आहे साओ बेंतो, तुम्ही रिसर्च करा साओ बेंतो।
बरीच काय माहिती भेटेल तुम्हाला या स्टेशन रिलेटेड. वरती पण आहे बघा, इथं वरचं बघितलंच नाही मी. मिन्हो वरले मिन्हो आणि इथे लिहिलं आहे डोव्रो. मिन्हो आणि डोव्रो असं लिहिलं आहे. चला आता बघूया पुढे काय आपल्याला भेटतं जेवणामध्ये. मित्रांनो, जर तुम्ही पोर्तुगलला येत आहे तर तयार राहा. भरपूर सारा तुम्हाला हाईक करावं लागेल आणि इकडे डोंगर चढावे लागतात. हे बघा, जेवढं तुम्ही खाली उतरणार तेवढं तुम्हाला वर चढावं लागेल. सो जर तुमच्या पायामध्ये दुखत असेल तर पोर्तुगल तुमच्यासाठी नाही आहे. पोर्तुगलने जे डिस्कवरीज केलेत त्या डिस्कवरीजला आपण एक्सप्लोअर करणार आहोत. इकडे एक म्युझियम आहे, ते म्युझियम सगळं दाखवतं की काय काय त्या लोकांनी डिस्कवरीज केले आहेत. सो आता मी त्या म्युझियममध्येच आहे, तर चला बघूया काय काय डिस्कवरी. फरक वाटेल बोट्समध्ये सगळ्या. जसं जसं ते लोक इव्हॉल्व होत गेले तसे तसे ते चांगले चांगले बोट्स बनवत गेले. इकडून स्टार्ट होतं बेसिकली. ही पहिली बोट वाटते मला, छोटीशी. त्याच्यानंतर हळूहळू इव्हॉल्युशनमुळे डिझाईन चेंज होत गेले आणि मोठे बोट्स. आणि इकडे बघा आतमधलं स्ट्रक्चर पण आहे, कसं काय होतं आतमध्ये. ओपन आहे, इकडे बेड्स आहेत, म्हणजे इकडे आराम करायचे यांचे रूम्स होते. आणि अशी मोठी रूम आहे. आणि हे त्या काळातले यांचे भांडी असतील वाटतं काहीतरी, किंवा त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे बघा थोडं इंटरेस्टिंग वाटतं आहे. मे बी याच्याने ते लोक दिशा वगैरे बघत असतील. हे बघा जुना बॉक्स आहे. बॉक्स रिलेटेड डायरेक्शनसाठी आहे वाटतं. कंपास एवढंच आहे. डिस्कवरी 1300 साली, 1321ला पहिली डिस्कवरी केलेली वाटतं काहीतरी या लोकांनी. जॉर्जिया दिसते ते मला. (1375) 1459, 1502, 1519, 29, 69, 1600, 1700 साली आणि 1800 अशा यांच्या बऱ्याच मसाले वगैरे या लोकांनी जे शोध लावले. पेपरचा शोध लावला इथे, पेपरचा शोध लावला, चिलीचा शोध लावला, सिनेमनचा शोध लावला, ग्राव्हिन्यो क्लोव्सचा शोध लावला. आणि हे बॅरल्स आहेत इथे, पोर्ट वाईन ठेवणारे बॅरल्स. हे बघा हत्तीचे दात. हे मला वाटत नाही असली असतील, हे फक्त असं शोसाठी ठेवलं आहे. बट त्या लोकांनी शोध लावलेला, हत्तीचे दात कापून त्याच्यावरती आकृत्या बनवल्या आहेत. हत्तीचे दात वगैरे तोडले असतील. हत्तीचेच दात वाटतात. रायनोसॉरस पण आहे. रायनोसॉरस बोलतो आहे. बापरे केवढा मोठा रायनो. अख्ख्या म्युझियममध्ये कोणच नाही वाटतं, मीच आहे वाटतं. हे बघा इंडियाच्या शोधामध्ये त्यांना एवढं सगळं भेटलं आहे. आला आहे तेच सिनेमन, ते सगळं. स्वीट पोटॅटो. वरती बघा बुद्धाची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती आणि बरेच असे मसाले जे हे लोक इंडियावरून घेऊन आले, चिली वगैरे. हे थोडं वेगळं आहे कुठलं तरी, बट हे एशियाचं आहे, इंडियाचं मोस्ट प्रॉबॅबली गणपती वगैरे. आणि इकडे काय आहे, हेच मसालेच आहेत. ह्या लोकांनी जास्त मसाल्यांच्या शोधामध्येच इकडे तिकडे धावपळ केली आहे. अरे वा,
या लोकांचेच आहेत वाटतं हे पोशाख. जुन्या काळातले पोशाख आहेत एकदम. हे कधीचं आहे आर्मर. 15th सेंचुरीचा आर्मर आहे केलेलं आहे. हो हे बघा मित्रांनो, हे लोक असे बोट बनवायचे इथे. बोट इज अ स्ट्रक्चर. बघा मग कार्पेंटर लोक होड्या कशा बनवायच्या ते दाखवलं आहे बेसिकली. इकडे काहीतरी पुढे आहे. हॅलो सॉरी. there is a boat ride. Excuse me? There is a boat ride as well. Yes, yes. Welcome to the boat trip. I need to ask you to go in the middle, okay? I can yes. record for you. Yeah, okay. Without flash, okay? Yeah, For the without video. flash. Yeah, without flash. I need to ask you to go in the middle, okay? You okay? You prefer English, French? Yeah, English. तर मित्रांनो इथे बोट राईड पण आहे, माहीत नव्हतं मला. आणि बघूया आता बोटीमध्ये जाऊया आपण. डिस्कवरी करणार आहेत आपण आता त्यांच्यासोबत बोटमध्ये. मित्रांनो बोटमध्ये बसलो आहे आता. आता बोट कुठे. Travel is about 24 minutes. ओके थँक्यू थँक्यू. 3-4 मिनटाचा ट्रॅव्हल आहे बोलतो. 3-4 मिनटामध्ये दिसेल काय काय घडलं पाण्यामध्ये जाताना किंवा काय त्यांच्यासोबत घडलं ते सगळं दिसेल. तर बघूया इंटरेस्टिंग आहे का नाही. 600 years ago, these far western lands were seen as the end of the world. Sailors refused to navigate beyond Cape Bojador. चेहरा दिसतोय तुम्हाला. Many adventurers dared to face the Atlantic, but they never came back. Giant snakes were believed to rule the seas, and mythology was full of stories of lands inhabited by faceless men. An immense abyss awaited on the other side. Despite his failed attempts, Henry the Navigator never gave up, and in 1434, his trusty squire Gill Ames managed to reach the other side of the cape. Despite his failed attempts, Henry the Navigator never gave up, and in 1434, his trusty squire Gill Ames managed to reach the other side of the cape. It was then, however, that the Tenebris was revealed. There was another terribly rocky cape, the Cape of Storms, haunted by Adamastor, a hideous phantom of unearthly pallor. दूर दूर एकदम बाबा. हो 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 खतरनाक विज्युअल्स आहेत एकदम जोरात की नाही काय माहिती. बापरे एकदम हरियाली, एकदम हरियाली. हो 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 हे बघा. हो Trees, vegetables, and cereals across the ocean, which allowed for the development of colonial societies. These were profitable times.
कडक एकदम. We are in the rainforests, thus entering the unknown. These inland waterways were used by the Portuguese discoverers for organizing expeditions to find slaves and precious metals in all directions. Several new plants were discovered, and many of them were transplanted to other continents, changing landscapes and ecosystems. Tobacco consumption soon spread in Asia and Europe. Potatoes and beans contributed largely to the agrarian revolution in England during the 17th century, which led soon afterwards to the Industrial Revolution of the 18th century. Sugar also became an Atlantic product. From Europe, fruit trees, vegetables and cereals crossed the ocean, which allowed for the development of colonial societies. These were profitable times. इकडे वाघ पण आहे. गोरिला कसा बघतोय बघ. वाहती नदी. नाही एशियामध्ये आलो आहे कुठेतरी लोक आता. हे बघा मसाल्यांची शोध एशियामध्येच आहे. बाई बसले साडी घालून. हत्ती बघा बापरे बाप एवढा मोठा आहे. दात वगैरे. गणपती बाप्पा पण आहेत तिकडे आपले. आणि एक अरोमा आहे इकडे. असं वाटतंय इंडियामध्ये आलो आहे. तो अरोमा आहे फ्लेवरफुल. जुना एकदम एकदम जुन्या. आपण पहिल्या टाईमला लग्नामध्ये जायचो. रोज पेटलचा फॅन असायचा. तो अरोमा सोडत बसायचा रोज पेटलवाला. त्या टाईपचा अरोमा आहे इकडे. असं वाटतं तो पंखा चालू ठेवला आहे आणि त्याच्यापुढे रोज पेटलचा तो अरोमा सोडला आहे. तर मित्रांनो टूअर झालेला आहे आणि भरपूर इन्फॉर्मेटिव्ह टूअर होता. बोरिंग टूअर बोलू शकता तुम्ही. हिस्ट्री रिलेटेड होता सो बोरिंग असू शकतो. आणि भरपूर स्लो होता. भरपूर मोठा ब्लॉग झाला आहे. सो मे बी जर तुम्ही एवढ्यापर्यंत बघत आहात, जर इथपर्यंत तुम्ही बघत आहात तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो पोर्तुगीज फूडच्या शोधात आता मी टाईमआउट मार्केट करून एक आहे तिकडे आलो आहे आणि हे ऑर्डर केलं आहे. बेसिकली प्रॉन्सचं सूप आणि राईस आहे आणि प्रॉन्सचेच टाकोस पण वेगळा आयटम आहे ते. टाकोस फिशचे टाकोस रफा लोजादा या शॉपमधून. म्हणजे इकडे छोटे छोटे असे किचन्स आहेत. तिकडून तुम्ही ऑर्डर करू शकता. असं मार्केट आहे भरपूर लहान. फर्स्ट फ्लोअरला पण आहे आणि बऱ्याच आयटम होत्या. पण मी आता फिशवरतीच कॉन्सन्ट्रेट करणार आहे त्याच्यामुळे. आणि पोर्ट वाईन सोबत टू बिकम मोर पोर्तुगीज. त्याच्यापेक्षा जास्त पोर्तुगीज फूड कुठेच नाही भेटणार असं वाटतं. बट हे एक मिक्सचर वाटतं आहे. टाकोस पोर्तुगीज फूड आहे त्याच्यामुळे. बघूया ट्राय करतो. टाकोस ठीक आहे. मित्रांनो मार्केटच्या बाहेर आलो आहे आणि मार्केटच्या समोरच एक वाईन ऑन एअर करून लोकेशन आहे. म्हणजेच
वाईन तुम्हाला हवेमध्ये भेटणार आणि त्याचे ते लोक जास्त प्राईस घेतील ऑब्वियसली. ठीक आहे, वाईन तीच असणार बट प्राईस जास्त घेतील, एवढाच फरक आहे. आणि पोर्तुगलची वाईन, पोर्ट वाईन ठीक आहे. कुठली वाईन आता याच्यात वर भेटते माहीत नाही. पोर्ट वाईन तर मी पिले आत्ता, ट्राय केली, जास्त स्ट्रॉंग असते त्याच्यामुळे जास्त ट्राय करू नका. एक ॲडवाईस तुम्हाला एक ग्लास भरपूर आहे. ॲडवाईस घेऊनच मी पण ॲडवाईस घेतली त्यांच्याकडून. ते बोलले एक ग्लास नॉर्मल आहे, फिशसोबत इकडे ट्राय केली जाते, प्रॉपर पोर्तुगीज क्युझिन. सो आपण ट्राय केला वन्स इन अ लाईफ. मित्रांनो, हालत खराब झाली आता. चालून भरपूर चाललो आणि चांगलं खाल्लंही, जिरलं पण चालून आणि आता बसलो आहे. तर चर्चच्या इथे तर कॉन्सर्ट सुरू होणार आहे वाटतं. ऐकतोय टाईमपास चाललं आहे आपला. बघूया, अजून बकलावा खायचा बाकी आहे. बकलावा, फिश एग ती खायची बाकी आहे. कोड फिश ते सगळं खाल्लं. बाकी आता आलो आहे परत कॅट्स हॉस्टेलमध्ये आणि हे ट्राय करणार डेझर्ट. माझं फेवरेट डेझर्ट इकडचं नाटा, द नाटास. बेसिकली आतमध्ये भरपूर काय कॅरेमलचं आहे आयटम आणि ट्राय करूया. या कंपनीचं आहे मेंतेकारिया. ते लोक एकदम फ्रेश बनवतात, इकडचं मेन आहे. मे बी ही फूड सिरीज कंटिन्यू होईल लिस्बनमध्ये, कारण की पोर्तुगलचं फूड एक्सप्लोर आहे. सो तिकडचं फूड पण इन्क्लूड करणार या व्हिडिओमध्ये आणि चालत राहील कहाणी. तर बघूया, चला भेटतो तुम्हाला लवकरच पोर्तोमधून लेस्बिनमध्ये. चला, लेट्स गो.